उमेदवाराच्या प्रतिनिधीवर लाठीचार्ज, मतदान केंद्रावर मोठा गोंधळ, पोलिसांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, सर्वपक्ष कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी केली मागणी। छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उमेदवाराच्या प्रतिनिधीला आत प्रवेश देण्यावरून पोलिसांशी वाद झाला। या वादातून पोलिसांनी उमेदवाराच्या प्रतिनिधीवर लाठीचार्ज केला। या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यावेळी माजी महापौरांना मारहाण झाल्यानं सर्वपक्षीय सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मतदार केंद्रात ठिय्या आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। आमची मागणी आहे की जोपर्यंत संबंधित पोलिसांवर, देशमुखांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठे चालणार नाही। तुम्ही बघू शकता सगळे उमेदवार असतील आणि सगळे त्यांचे प्रतिनिधी असतील, सगळ्या पक्षाचे इथे बसलेले आहेत। 50 जणांनी त्यांना खाली पडून मारलं, त्यांना डोक्यावर मारलं, लाठीचार्ज केला, त्यांच्यावर बिनकारण केला। जेव्हा त्यांच्या गळ्यात आयडी येते तर चोरी करायला आलेत ना, प्रतिनिधी म्हणून आलेत ना ते कोणाचे। तुम्ही चोरी करत असाल तर त्यांच्यावर कारवाई करत नाही, त्या माणसावर मारले। माझी महापौर आहेत, साधा माणूस आणि माझी महापौरांना तुम्ही इतकं साधा माणसाला काय मारत असता? तर आमची प्रशासनाला निवेदन आहे की तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा, म्हणजे आम्हाला पण मतदान प्रक्रिया चालू करता येईल। बंद कर